दररोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न. आता त्यातली त्यात मुलांच्या शाळा देखील सुरू झालेल्या आहे. मुलांच्या डब्यासाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा असा पौष्टिक नाश्ता असेल ना तर दिवसभर आपण सुद्धा ऊर्जावान आणि ताजेतवानं राहणार आहोत. कारण यामध्ये ना आपण भरपूर अशा डाळी वापरलेल्या आहे, भाज्या वापरलेल्या आहे. त्यामुळे ना हा नाश्ता अजूनच जास्त पौष्टिक होणार आहे. सकाळचा जर नाश्ता तुम्ही शोधत असाल ना, तर हा अगदी परफेक्ट असा आहे आणि यासोबत ना आज आपण मस्त अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत. यामध्ये आपल्याला कुठलाही दही, सोडा, इनोसुद्धा वापरायची गरज नाही. तरीही यातून एकदम मस्त असा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. फक्त थोडीशी प्रोसेस आपली मोठी आहे, कारण जसं आपण इडलीचं पीठ भिजवतो ना, तसं आपल्याला हे पीठ तयार करून आंबवावं लागणार आहे. तेव्हाच आपला हा पौष्टिक नाश्ता तयार होणार आहे. तर त्यासाठी इथे मी 2 कप एवढं तांदूळ घेतलेलं आहे. तांदूळ तुम्ही कुठलंही घेतलं तरीही चालेल. मी इथे इडली राईस घेतलेला आहे. तुम्ही रेशनचं तांदूळ घेतलं तरीही चालेल. आणि बाकी सगळ्या ज्या डाळी आहे ना, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या डाळी तुम्ही इथे घेऊ शकता. मी सगळ्यांचं प्रमाण पाव-पाव एवढं ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये मी चणा डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ, मुगा मसुराची डाळ, त्यानंतर उडीद डाळ, त्यानंतर पाव कप आपल्याला पोहे आणि पाव कप आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे. हा असा जर पौष्टिक नाश्ता जर असेल ना, यामध्ये डाळ, भात सगळ्यांचं आपल्याला पोषण ह्या एकाच रेसिपीमध्ये मिळणार आहे. आता ह्या सगळ्या ज्या डाळी आहे ह्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एक 4 ते 5 तासासाठी छान आपल्याला ह्या भिजत ठेवायचं आहे. हे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पीठ आंबवून हा नाश्ता तयार करणार आहोत. मुलांच्या आता शाळा सुरू झालेल्या आहे, त्यामुळे मुलांना ना ह्या एकाच पिठापासून ना वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता. सगळ्यात पहिला तर हा बन डोसा दिसायलाही तितका छान आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खाणार आहे. आणि मुख्य म्हटलं ना, यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला नाही किंवा दहीसुद्धा वापरलेलं नाही. फक्त आपल्याला पीठ व्यवस्थित फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता डाळ तांदूळ मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. हे एक बॅटर जर तुम्ही बनवून ठेवलं ना, तर साधारणतः एक 4 ते 5 दिवस आरामात टिकतात आणि या एका बॅटरपासून वेगवेगळे तुम्ही असे मस्त पदार्थ बनवू शकता. तर हे पहा 5 ते 6 तास आपले ते झालेले आहे. सगळे जिन्नस छान व्यवस्थित भिजलेले आहे. आता हे आपल्याला जे पाणी आहे ना, कारण आपण सुरुवातीला स्वच्छ धुतलेलं आहे. आता ह्यातलं हे पाणी आपल्याला फेकायचं नाही. हे पाणी वापरूनच आपण हे पीठ फर्मेंट करणार आहोत. कारण ह्या पाण्याच्या मदतीने ना आपलं पीठसुद्धा छान असं फर्मेंट होतं. त्यामुळं हे जे पाणी आहे ना, ते अजिबात फेकायचं नाही. जेव्हा आपण डाळ तांदूळ धुतो ना, ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने सुरुवातीला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर जे पाणी आहे ना भिजवण्यासाठी, ते वापरून हे पीठ तयार करायचं. पीठही छान फर्मेंट होतं आणि छान असं फुगून दुप्पट-तिप्पटसुद्धा होतं. आता ह्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. मस्त असं जमेल तितकी बारीक पेस्ट याची तयार करून घेतलेली आहे. आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ना, अगदी आपल्याला कमीसुद्धा नाही ठेवायचं. असं सरसरीत बॅटर तयार झालेलं असायला हवं. तेव्हाच आपलं पीठ छान फुगतं. बरेच जण सांगत असतात, की हे जे पीठ आहे ना, कमीत कमी पाणी टाकून तुम्ही मिक्सरला फिरवा. पण अजिबात तसं नाही. जितकं आवश्यकता आहे ना, तितकं पाणी तरी हे बॅटर मिक्सरला फिरवताना वापरलंच पाहिजे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यातली जी एअर आहे ना, ती आपल्याला रिलीज करायची आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे, आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. आता एखाद्या गरम ठिकाणी ठेवलं ना, तर लवकर फर्मेंट होणार आहे. पीठ फर्मेंट होत आहे, तोपर्यंत आपण मस्त अशी ह्यासोबत लागणारी चटणी, खोबऱ्याची चटणीची रेसिपी पाहूया. तर इथे मी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. तर साधारणतः 1 वाटीभर आपल्याला ओलं खोबरं किंवा तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. त्यात भाजक्या डाळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. लसणाच्या काही कळ्या, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची टाकून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे. आता इथे तुम्हाला साखर स्किप करायची असेल ना, ती तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता. परंतु साखरेमुळे ना चव छान बॅलन्स होते. तर नक्की थोडी का होईना तुम्ही यामध्ये साखर वापरा. सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडीशी फिरवून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर कढीपत्त्याचे, पुदिन्याची पानं घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी बारीक स्वरूपाची आपल्याला इथे ही चटणी तयार करायची आहे. ही तुम्ही अशीचही खाऊ शकता किंवा हिला जर तुम्हाला फोडणी घालायची असेल तर
फोडणीसुद्धा यावरतून तुम्ही घालू शकता. परंतु मी अगदी साधी सिंपल बनवलेली आहे. यावरतून मी फोडणी वगैरे घालणार नाही. मस्त आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता. घावणांसोबत ही चटणी अप्रतिम लागते. इथे आपलं पीठसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे ना, त्यामुळे पीठसुद्धा छान असं फर्मेंट होतं. छान असं आपलं हे पीठ आता फर्मेंट झालेले आहे. ह्या एका पिठापासून ना तुम्ही भरपूर अशा रेसिपीज बनवू शकता. वेगवेगळे पदार्थ बनवू शकता आणि आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे ना, ह्या एका पिठापासून साधारणतः 3 ते 4 दिवस तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही त्यांच्या डब्यामध्ये देऊ शकता. ते सुद्धा आवडीने खाणार आहे आणि मुख्य म्हटलं ना, यामध्ये आपण डाळी वापरलेल्या आहे, त्यामुळे हे अजूनच पौष्टिक होणार आहे. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. यातलं मी थोडंसं पीठ काढून घेणार आहे आणि त्यापासूनच हे बनडोसे बनवणार आहेत. तर थोडं पीठ मी काढून घेतलेलं आहे, बाकीचं मी ठेवून देणार आहे. हे पीठ काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये भरपूर साऱ्या भाज्याही मी टाकलेल्या आहेत, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुमची मुलं जर भाज्या खात नसेल ना, तर अशा ह्या बनडोस्यामध्ये म्हणा किंवा तुम्ही यापासून ना अप्पेसुद्धा छान बनतात, तर अप्पेसुद्धा बनवू शकता. फक्त आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहे, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या किंवा नुसतीच पालेभाजी किंवा प्लेन जरी तुम्ही बनवलं ना तरीही चालेल. यामध्ये मी मस्त अशी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बस एवढंच साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत आणि आपली बनडोसे बनवणार आहोत. सगळे जिन्नस एकजीव करायचं आहे. हे मिश्रण जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल ना, अगदी क्वचित पाणी घाला. परंतु माझं मिश्रण अगदी परफेक्ट आहे. यामध्ये मला पाण्याची आवश्यकता वाटत नाही. तुमचं जर मिश्रण तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता हा तडका पॅन तर प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो. यामध्येच आपण हे बनडोसे बनवणार आहोत. असा छोटा जर तुमच्याकडे फोडणीचं भांडं असेल तर उत्तम, त्यामध्ये छान होतात. किंवा तुमच्याकडे कुठलंही नॉनस्टिकचं भांडं असेल ना छोटंसं किंवा छोटासा पॅन असेल ना, त्यावरती तुम्ही हे बनवू शकता. थोडंसं मिश्रण टाकायचं, झाकण ठेवायचं, कमी गॅस ठेवायचा, मोठा ठेवू नका, कारण हे भांडं खूप पातळ असतं, त्यामुळे खालून जळण्याची चान्सेस जास्त असतात. वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की साईडने हलकंसं तेल सोडायचं आणि मग त्याची बाजू बदली करायची. मस्त आपला हा बनडोसा तयार होतो. यापूर्वी जर तुम्ही कधी असे बनवले नसेल ना, एकदा जरूर ट्राय करून पहा. चवीला अप्रतिम लागतात. तुम्हाला यामध्ये जर बटाट्याची भाजी घालायची असेल ना, तर अर्धं बॅटर टाकायचं. अर्ध्या बॅटरमध्ये तुम्ही बटाट्याची भाजी घालू शकता आणि वरतून थोडंसं पुन्हा बॅटर टाकून मस्त हा हा मस्त मसाला बनडोसा सुद्धा तयार होतो. किंवा चीज घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता. दोन्हीही बाजू मी छान अशा मस्त खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले बनडोसे सुद्धा सेम पद्धतीने तयार करून घेऊया. रंग तर पहा ना काय छान आलेला आहे. मस्त असे खरपूस मी भाजून घेतलेले आहे. लहान मुलांच्या जर टिफिनमध्ये दिले ना, तर ते नक्कीच खुश होणार आहे. त्यांनासुद्धा असे पदार्थ खायला फार आवडतात आणि इडली, डोसा किंवा इडलीच्या पिठाचे कुठलेही पदार्थ लहान मुलांना आवडतात. त्यातले त्यात आपण भरपूर साऱ्या डाळी वापरलेल्या आहे, भाज्या वापरलेल्या आहे, त्यामुळे हे तितकेच पौष्टिकसुद्धा आहे. तर नक्की तुम्ही हे जे बनडोसा आहे ना, एकदा जरूर ट्राय करायला हवे. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि आपल्यासाठी सुद्धा असा पौष्टिक नाश्ता असेल ना, आपला दिवससुद्धा चांगला जाणार आहे. आणि बरेच जण आता वेट लॉस डाएट करतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम आहे. यामध्ये मी थोडंसं तेल वापरलेलं आहे. जे डाएट करत असेल, वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल ना, यामध्ये तेल स्किप करून तुम्ही कुठलाही पदार्थ यापासून ह्या पिठापासून बनवू शकता. मस्त हा बनडोसा या ठिकाणी तयार झालेला आहे. तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आतमध्येपर्यंत किती हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार स्पॉन्जी तयार झालेला आहे. परफेक्ट ही नाश्त्यासाठीची रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि त्यानंतर कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.